देवळाली गावामध्ये पहाटे 3:30च्या दरम्यान 3 चोरट्यांनी आधी मस्जिद परिसरात उभ्या असलेल्या रिक्षांच्या डिक्कीची तोडफोड करून त्यातील हत्यारे पाने काढली आणि त्याच हत्यारांचा वापर करून 2 मंदिरांमध्ये चोरी करत दानपेट्या फोडल्या। त्याचबरोबर सार्वजनिक पारावर असलेल्या श्री गणपती मंदिरातील 1 किलो वजनाच्या चांदीचा मुकुट लंपास केल्याची घटना घडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी असल्यानं रात्री आणि पहाटेच्या दरम्यान नागरिक घराबाहेर पडत नाहीत। याच परिस्थितीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी हा धाडसी प्रकार केल्याचं स्पष्ट होत आहे। पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी पहिल्यांदा मस्जिद परिसरामध्ये उभ्या असलेल्या 2 रिक्षांच्या डिक्की फोडल्या। त्यामधील हत्यारे काढून त्याचा वापर करून त्यांनी पुढे मंदिरांमध्ये चोरी केल्याचं निष्पन्न झालंय। यानंतर चोरट्यांनी देवळाली गावातील मुख्य चौकात असलेल्या पंच कमिटीच्या श्री गणपती मंदिराच्या जाळीचं दार तोडून मंदिरात प्रवेश केला। यावेळी श्री गणपतीच्या मूर्तीवरील सुमारे 1 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरून नेण्यात आलाय। त्याचबरोबर मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कमही लांबवण्यात आली आहे। यानंतर चोरट्यांनी दांडा मारुती मंदिर गाठून त्या ठिकाणची दानपेटी फोडून त्यातील पैसे देखील चोरले। चोरीनंतर परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने रिक्षांची तोडफोड केल्याचंही समोर आलं आहे। या संपूर्ण घटनेदरम्यान परिसरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हे 3 चोरटे कैद झाले असल्याची माहिती मिळाली आहे। सकाळी नेहमीप्रमाणे दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षात मंदिरात चोरी झाल्याचं आलं। त्यांनी तात्काळ देवळाली गाव पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत। पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू करण्यात आलं। दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। विशेष म्हणजे यापूर्वीही या मंदिरामध्ये चोरीच्या घटना घडल्या असून वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। मंदिर परिसरामध्ये कायमस्वरूपी पोलीस गस्त वाढवावी, त्याचवेळी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, देवळाली गाव, नाशिक रोड।